पुण्यामध्ये शिवसेनेच्या 165 उमेदवारांची यादी पाठवली आहे। मात्र शिंदेंचा शब्द शेवटचा, ते निर्णय घेतील तो मान्य असेल असं रवींद्र धंगेकरांनी म्हटलंय। तर पुण्यामध्ये महायुतीतील शिवसेना आणि भाजपची एक बैठक पार पडली होती। या बैठकीच्या आधी शिवसेनेचे नेते रवींद्र धंगेकर 165 जागांवर उमेदवार देण्यासाठी ठाम होते। तर शहर प्रमुख नाना भानगिरे महायुतीच्या सोबत युती करण्यावर ठाम होते आणि त्यांनी भाजपकडे 35 ते 40 जागा मागणार असल्याचं सांगितलं होतं। त्याबाबत महायुतीची जी बैठक पार पडली त्या बैठकीला धंगेकरांना बोलवण्यात आलं नव्हतं। याबाबत आज रवींद्र धंगेकरांनी झी 24 तासशी बोलताना सविस्तर भाष्य केलंय। मी 165 जागांच्या मुलाखती घेतलेल्या आहेत। तो तसा डाटा शिंदे साहेबांकडे पाठवला आहे। शिंदे साहेब जो निर्णय घेणार आहेत त्या निर्णयाला मी बांधील आहे, कारण शेवटी पक्षीय नेतृत्वाचा आदेश असतो तो पाळायचा असतो आणि त्याच्यामुळं त्यांनी जो निर्णय दिलेला आहे तो आम्हाला मान्य आहे। शेवटी आजचं माझं तर 165 लोकांचं सगळं मी त्यांच्याकडे पाठवणार। पुण्यामध्ये रवींद्र धंगेकर यांच्या नेतृत्वात बैठक होती आहे। भाजपवर युती नको असं त्यांचं मत आहे। एकंदरीत दोन गट जे आहेत ते शिंदे सेनेच्या पुण्यात पडले आहेत। शेवटी एकनाथ शिंदे साहेबांनी निर्णय करायचे आणि एकनाथ शिंदे साहेबांनी निर्णय करताना हे सांगितलं की भाजपा शिवसेना युती लढेल।